Hi students, in last video we learned about the nucleic acid and their types. Okay, DNA and RNA, their functions, structure and their discovery आपण स्टडी केलेली. तर जनरली जो काही लास्ट व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जो काही मटेरियल प्रिपरेशन आपल्याला हवं आहे या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स स्टडी करण्यासाठी याबद्दल आपण स्टडी केलं, ज्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड कशाला म्हणतात, त्याचं फॉर्मेशन कसं होतं, त्याचे कोणते कोणते टाईप्स आहेत, DNA अँड RNA हे दोन टाईप्स आहेत. त्यानंतर DNAचं स्ट्रक्चर काय आहे, DNAमध्ये काय काय असतं आणि त्याची डिस्कवरी कोणी केली आणि स्ट्रक्चर आपण कोणतं स्टडी करतो आणि त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत ते आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर RNA बद्दल स्टडी केलं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण RNAचे स्ट्रक्चर्स बघितले, त्याचे टाईप्स बघितले. जे काही RNAचे टाईप्स आहेत तीनही टाईप्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण की आपण पुढे जो प्रोटीन सिंथेसिस पार्ट स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये हे तीनही खूप गरजेचे असणार आहेत. तर त्याचबरोबर हा जो न्यूक्लिक ॲसिड आहे किंवा हा जो DNA आहे, तो जो DNA आहे याचं स्ट्रक्चर आपण बघितलं. पण आता आपल्याला सध्या माहीत आहे की DNA हा जेनेटिक मटेरियल म्हणून आपण सांगतो. पण ज्यावेळेस जेनेटिक मटेरियल कन्फर्म नव्हता, ज्यावेळेस जेनेटिक मटेरियल काय आहे, जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय, तर एक पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर जे होतं ते नेमकं कोण करतं. ओके, तर जेनेटिक मटेरियल हे कोण करतं हे जेव्हा कन्फर्म नव्हतं त्यावेळेस वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले गेले, ज्याच्यावरून असं कन्क्लूड करण्यात आलं की DNA हा जेनेटिक मटेरियल असणार आहे. पण त्या अगोदर जेनेटिक मटेरियल हा DNA आहे की नाही याच्या अगोदर ज्या काही सायंटिस्टमध्ये थिंकिंग होती किंवा विचार होते की नेमकं काय असू शकतं, तर याच्यामध्ये जनरली सर्वात पहिल्यांदा आपण जो काही अगोदरचा चॅप्टर स्टडी केला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्याच्यामध्ये आपण स्टडी केलेलं होतं की जे काही कॅरेक्टर ट्रान्सफॉर्म होतात त्याच्यासाठी जो फंक्शनल युनिट आहे तो कोण आहे, जीन आहे. कोण आहे, जीन आहे. बरोबर आहे. जीन्स काय करतात, तर जनरली पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे कॅरेक्टर्स ट्रान्सफॉर्म करतात. कुठे शिकलं आपण, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये. मेंडेलनी सांगितलेलं जे काही ट्रान्सफर होतं त्याच्यामध्ये त्यांनी फॅक्टर्स हे नाव दिलं, पण त्याला नंतर आपण काय म्हणू लागलो, जीन्स. आणि जीन्स हाच फंक्शनल युनिट म्हणून आपण ओळखतो. ओके, जेनेटिक मटेरियलसाठी किंवा व्हेरिएशनसाठी. तर याच्यामध्ये इनहेरिटन्सचं फंक्शनल युनिट आपण जीन्सला म्हणतो. पण हा जीन्स कशापासून बनलेला आहे, तर याचं फॉर्मेशन, जीन इज मेड अप ऑफ प्रोटीन्स अँड DNAs. कशापासून बनलेला आहे, प्रोटीन्स आणि DNA पासून बनलेला आहे. कारण की जीन हा कुठे लोकेट होतो, इट इज अ सेगमेंट ऑफ DNA, पण हा कुठे असतो, तर क्रोमोझोममध्ये. ओके, तर क्रोमोझोम आपल्याला डिटेलमध्ये स्ट्रक्चर पण माहीत आहे, अगोदर स्टडी करत असताना मी याबद्दल सांगितलेलं आहे. पण जीनमध्ये आपण जीन जनरली जो स्ट्रक्चर आहे तो कशापासून बनलेला आहे, DNA अँड प्रोटीनपासून. हे तरी माहीत होतं की पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जे काही ट्रान्सफॉर्मेशन होतं ते कोणामुळं होतं, तर जीन्समुळं होतं. पण जीन्समध्ये असा कोणताच पार्ट आहे ज्याच्या थ्रू नेमकं त्याला आपण जेनेटिक मटेरियल असं म्हणू शकतो, ही जी दुविधा होती त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं होतं की एक तर प्रोटीन असेल नाहीतर DNA असेल. या दोन्हीपैकी एकच असा पार्ट आहे जो की जेनेटिक मटेरियल म्हणून आपण सांगू शकतो, जो की पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे कॅरेक्टर ट्रान्सफॉर्म करतो. याच्यासाठी खूप साऱ्या जणांनी जी काही थिंकिंग आहे, ओनली ऑर द इमॅजिनेशन, फक्त इमॅजिनेशनवरती त्यांनी काय काय ठरवलं त्याच्यानुसार आपण स्टडी करणार आहोत. तर जे काही सायंटिस्ट होते त्यांनी असा विचार केला की प्रोटीन हा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. ओके, प्रोटीन हा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. डू यू नो दॅट प्रोटीन इज अ चेन ऑफ अमायनो ॲसिड. प्रोटीन हा काय आहे, अमायनो ॲसिडची एक लॉंगेस्ट चेन असते, त्याला आपण प्रोटीन म्हणतो. बरोबर आहे. तर ही जी लॉंगेस्ट चेन आहे म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. ओके, आणि DNA इज अ स्मॉलेस्ट स्ट्रक्चर. DNAचं स्ट्रक्चर आपण काय पाहतो, स्मॉलेस्ट आहे हे पाहतो, कारण की हा जो आहे तो DNAच्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये लोकेट असतो. ओके, तर हा जो पार्ट आहे तो जनरली आपण काय म्हणतो की स्मॉलेस्ट स्ट्रक्चर आहे. तर
हा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि हा DNA स्मॉलेस्ट स्ट्रक्चर आहे. तर जनरली याच्यामध्ये लॉंग चेन ऑफ अमायनो ॲसिड असतो, त्याच्यामुळे लार्ज अँड कॉम्प्लेक्स असं त्याला आपण म्हणू शकतो. हे स्ट्रक्चर कसं आहे, प्रोटीनचं लार्ज पण आहे आणि त्याचबरोबर कॉम्प्लेक्स पण आहे. ओके, तर सेकंड वन जो DNA आहे, DNA जे स्ट्रक्चर आहे ते स्मॉलेस्ट आहे अँड सिम्पल आहे. स्मॉलेस्ट आहे अँड सिम्पल सुद्धा आहे. तर जनरली प्रोटीन्सबद्दल जर पाहिलं तर याचे फंक्शन्स हे खूप वेगवेगळे आहेत. ओके, प्रोटीन सिंथेसिस जनरली फंक्शन्समध्ये जर पाहिलं तर ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये तो काय करतो, पार्टिसिपेट करतो. तर जनरली याचे स्ट्रक्चर्स, याचं शेप, याचं व्हॅरिएशन, इलेक्ट्रिक चार्ज हे सगळं स्टडी केल्याच्या नंतर आणि जो DNA आहे हा सिम्पल, स्मॉलेस्ट आणि त्याचबरोबर खूप साऱ्या स्पेसिसमध्ये याचं व्हॅरिएशन आहे. ओके, स्पेसिस टू स्पेसिस याचं व्हॅरिएशन आपल्याला दिसतं. फॉर एक्झाम्पल जे काही प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत त्याच्यामध्ये तो सर्क्युलर इन फॉर्ममध्ये आहे आणि जे काही युकॅरियोटिक सेल्स आहेत त्याच्यामध्ये आपण डबल स्टँडर्ड स्ट्रक्चरमध्ये आपण लिनियर चेनमध्ये आपण त्याला पाहतो. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये याचं काय पाहतो, डिफरन्शिएशन पाहतो. पण जनरली प्रोटीन हा सगळ्यांमध्ये सेम असतो. तर याच्यावरून असं कन्क्लुजन करण्यात आलं की जनरली फॉर द जेनेटिस्ट जे आहेत त्यांनी फक्त इमॅजिनेशन केलं, दोन्हीचे स्ट्रक्चर्स, फंक्शन्स अँड स्ट्रक्चर्स, जे काही इलेक्ट्रिक चार्ज आहेत या सगळ्यांची त्यांनी काय केली, स्टडी केली आणि त्यांचं व्हेरिएशन केलं. म्हणजेच काय, तर प्रोटीन्सला वेगळं स्टडी केलं आणि DNAला स्टडी केलं. या दोन्हीच्या स्टडी करण्यातून त्यांना असं कन्क्लुजन आलं की त्यांनी असा विचार केला की प्रोटीन जे आहेत लार्जेस्ट आहे, कॉम्प्लेक्स आहे, त्याचबरोबर याचं जे स्ट्रक्चर फंक्शन आहे ते स्पेसिस टू स्पेसिस काय असतं, सेम असतं. ओके, प्रोटीन म्हणजे प्रोटीनचंच काम करणारे. पण हा जो DNA आहे हा स्मॉलेस्ट आहे, त्याचबरोबर सिम्पल स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये हा कोणत्याही स्पेसिसमध्ये किंवा सेल्समध्ये जर पाहिलं तर याचं व्हॅरिएशन दिसतं. कारण की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तो सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसतो आणि तो न्यूक्लियसमध्ये नाही, तर तो सेलमध्ये इतरत्र असतो. आणि DNA जर पाहिलं तर हा युकॅरियोटिक सेलमध्ये जर DNA पाहिला तर DNA जो आहे तो न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये बाउंड असतो आणि त्याचबरोबर हा लिनियर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला तो दिसतो. याचं स्ट्रक्चर आपण काल पण पाहिलं, ते जनरली युकॅरियोटिक सेलमध्ये स्टडी केलं. तर याच्यामध्ये जनरली याचा जर विचार केला तर त्या सगळ्यांनी असं ठरवलं की प्रोटीन जो आहे तो जेनेटिक मटेरियल आहे. सायंटिस्टनी काय ठरवलं, प्रोटीन जो आहे तो काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. पण सर्वांनी काय कन्क्लूड केलं की हा जो प्रोटीन आहे हेच स्ट्रक्चर असू शकतं जो की जेनेटिक मटेरियल असू शकतो, ज्याच्या थ्रू जे काही कॅरेक्टर्स आहेत ते ट्रान्सफर होत असतील. ओके, त्यांचा हा काय होता, फक्त अंदाज होता. त्यांनी फक्त ओरली याला स्टडी केलं होतं. ओरली त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये जर डिफरन्स पाहिला तर DNA जो आहे तो सिम्पल फॉर्ममध्ये दिसतो, सिम्पलेस्ट स्ट्रक्चर आहे आणि स्मॉलेस्ट स्ट्रक्चर आहे. पण प्रोटीन जो आहे त्याचं लार्ज अँड कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, त्याचबरोबर तो मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करतो आणि त्याचे इलेक्ट्रिक चार्ज शेप्स वगैरे जर आपण स्टडी केलं तर प्रोटीन जो आहे तो ऑल ऑर्गॅनिझम्समध्ये, ऑल सेल्समध्ये सेम कॅरेक्टर प्ले करतो. याचा अर्थ प्रोटीन हाच काय असणार आहे, जेनेटिक मटेरियल असणार आहे. ओके, पण हा जो त्यांचं कन्क्लुजन होतं किंवा त्यांचा जो काही डाटा होता, त्यांची जे ओरली कन्सेप्ट होती ही काय ठरली, रॉंग ठरली. का, कारण की आफ्टर 25 years ओके, फॉर एक्झाम्पल 1928 to 1952 या ड्युरेशनमध्ये वेगवेगळे चेंजेस घडले, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स झाले, सर्वांनी त्याची स्टडी केली. ओरली कोणीही काही सांगितलं तर कोणीही मान्य करणार नाही, कारण की बायोलॉजी किंवा सायन्स याच्यामध्ये काय लागतं, प्रूफ लागतो. कोणतीही गोष्ट जर तुम्ही सांगत असाल की हे आहे, हे
आहे सांगण्याच्या अगोदर तुम्हाला त्याचं प्रूफ द्यावं लागतं की हे असं असं होतं म्हणून हे आहे. ओके, तर कोणत्याही सायन्समध्ये तुम्ही किंवा बायोलॉजी असेल, कोणत्याही सायन्समध्ये कोणताही एक्सपेरिमेंट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर त्याचा प्रूफ द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर रिझल्ट सांगावा लागतो. तर याच्यामागे काहीच प्रूफ नव्हता, कारण की यांनी ओरली त्याचं स्ट्रक्चर, शेप, फंक्शन स्टडी करून त्यांनी सांगितलं होतं की प्रोटीन हाच काय असणार आहे, जेनेटिक मटेरियल असणार आहे. पण आफ्टर 25 इयर्स जे काही ड्युरेशन गेला याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स झाले आणि त्या एक्सपेरिमेंट्स नंतर ठरवण्यात आलं की प्रोटीन नाही आहे तर DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. DNA इज अ जेनेटिक मटेरियल. आता हा जो ड्युरेशन आहे याच्यामध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स झालेले आहेत आणि त्या एक्सपेरिमेंट्सवरून जे काही ठरवण्यात आलेलं आहे की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे, बरोबर आहे. तर याच्यासाठी त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत आणि त्याच्यावरून त्यांनी कन्क्लूड केलेलं आहे की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. तर याच्यासाठी आपण स्टडी करणार आहोत की कोणते कोणते एक्सपेरिमेंट्स आहेत आणि त्या एक्सपेरिमेंट्सवरून त्यांनी डिसाईड जसं केलेलं आहे की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे ते सुद्धा आपण समजावून घेणार आहोत. कारण की प्रोटीनऐवजी DNA कसं का हा जेनेटिक मटेरियल असू शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट आहे म्हणण्या अगोदर आपल्याला त्याचं प्रूफ द्यावं लागतं. तर आता आपण त्याच्या प्रूफबद्दल जे काही एक्सपेरिमेंट्स करण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर आता जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते आपण वन बाय वन स्टडी करणार, जे की 25 इयर्समध्ये झालेले आहेत आणि ज्याच्यावरून ठरवण्यात आलेलं आहे की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. याच्यामध्ये सर्वात पहिला जो एक्सपेरिमेंट आहे, फर्स्ट एक्सपेरिमेंट इज ए ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. जो काही ग्रिफिथ एक्सपेरिमेंट्स आहे, जो काही ग्रिफिथ एक्सपेरिमेंट्स आहे याच्यामध्ये ग्रिफिथ कोण आहे हे स्टडी करू आणि त्याच्यानंतर आपण जे काही एक्सपेरिमेंट्स आहे त्याबद्दल स्टडी करू. तर ग्रिफिथ एक्सपेरिमेंट्स, जो काही ग्रिफिथ आहे तो आहे फ्रेडरिक ग्रिफिथ. आणि हा जो फ्रेडरिक ग्रिफिथ आहे यांनी जी काही स्टडी केलेली आहे किंवा एक्सपेरिमेंट्स केलेला आहे तो आहे 1928 मध्ये. आणि हा कोण आहे तर हा ब्रिटिश मेडिकल ऑफिसर. हा कोण आहे, ब्रिटिशमधील मेडिकल ऑफिसर आहे. तर याने जे काही फ्रेडरिकनी जी काही स्टडी केलेली आहे याच्यामध्ये जनरली याने काय काय केलेलं आहे, तर या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी 2 ऑर्गॅनिझम्सना त्यांनी स्टडीसाठी घेतलेले आहे. तर सर्वात पहिल्यांदा फ्रेडरिक ग्रिफिथ. तर याच्यामध्ये यांनी जे काही ऑर्गॅनिझम्सना स्टडी करण्यासाठी घेतलेले त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. स्ट्रेप्टोकोकस निमोनी. Streptococcus pneumoniae, it causes a pneumonia to humans. Okay, it is harmful. Second one, it is a living organism, is a mice. तर जनरली 2 ऑर्गॅनिझम्स त्यांनी घेतलेले आहेत, स्ट्रेप्टोकोकस निमोनी अँड माईस. तर याच्यामध्ये माईसला त्यांनी स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा इंजेक्ट केलेला आहे. तर जो काही स्ट्रेप्टोकोकस निमोनी आहे याच्यामध्ये 2 स्ट्रेन्स आपल्याला आढळतात. 2 स्ट्रेन्स आढळतात ज्याच्यामध्ये एक आहे स्मूथ अँड सेकंड वन आहे रफ. स्मूथ आणि रफ हे कशावरती डिपेंड्स आहेत, तर जे काही कॅप्सूल असतं त्या कॅप्सूलवरती डिपेंड्स आहे. तर कव्हरिंग जी आहे त्या सेल्सची त्याच्यावरती ते डिपेंड आहे. तर या ऑर्गॅनिझमवरती एक कॅप्सुलेटेड स्ट्रक्चर असतं. तर स्मूथ ज्याच्यामध्ये ई कॅप्सुलेटेड असतं, ज्याच्यामध्ये कॅप्सूल प्रेझेंट आहे, ज्या ऑर्गॅनिझम्सवरती
आउटर कवरिंग ही कॅप्सूलची असेल ते कोणते असणार आहेत, स्मूथ स्ट्रेप्टोकोकस निमोनी स्ट्रेन्स. ओके. त्याच्यानंतर सेकंड वन जो रफ आहे, इट इज ए नॉन कॅप्सुलेटेड, ज्याच्यावरती आउटर कवरिंग ही कॅप्सूल हा अब्सेंट असणार आहे. ओके. सेकंड वन जो काही स्मूथ यू कॅप्सुलेटेड किंवा कॅप्सुलेटेड जो स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये जनरली ज्याच्यावरती कॅप्सूल असतो ते जनरली व्हायरुलंट आहेत अँड पॅथोजेनिक आहेत. ओके. म्हणजे ज्याच्यामुळे हे स्ट्रेन्स जर आपण पाहिले तर याच्यामुळे स्ट्रेप्टोकोकस निमोनी याच्यामुळे निमोनिया होऊ शकतो. ओके. व्हायरुलंट आहेत, पॅथोजेनिक आहेत. सेकंड रफ टाईप ऑफ जी काही स्ट्रेप्टोकोकस निमोनी आहेत, जनरली हे नॉन व्हायरुलंट आहेत अँड नॉन पॅथोजेनिक, ज्याच्यामुळे निमोनिया होत नाही. तर याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रेन्स आपल्याला भेटतात. तर जनरली S1, S2, S3 अँड सो ऑन. आणि जसेच रफ जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे स्ट्रेन्स भेटतात, जसे की R1, R2, R3 अँड सो ऑन. तर असे वेगवेगळे स्ट्रेन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. तर जो काही स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि माईस या दोन ऑर्गॅनिझम्सला एक्सपेरिमेंटसाठी ग्रिफिथनी घेतलेलं आहे. तर हे जेव्हा घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी दोन वेगवेगळे स्ट्रेन्स त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. ओके. पण ते स्ट्रेन्स कोणते त्या अगोदर त्यांनी घेतलेल्यापैकी ते त्यांचा काय अर्थ होतो हे पाहणार आहोत. तर जो काही स्मूथ आहे, ज्याच्यावरती आउटर कवरिंग ही कॅप्सूलची असणार आहे, म्हणून ते काय असणार आहेत, स्मूथ असणार आहेत. ओके. आणि ते ज्याच्यावरती कॅप्सूल असतो ते काय असतील, व्हायरुलंट अँड पॅथोजेनिक असतील. ओके. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रेन्स आपल्याला भेटतात, S1, S2 अँड S3. S इज आयडेंटिफाइड टू स्मूथ स्ट्रेप्टोकोकस निमोनी. ओके. अँड दे आर द नंबर्स टू आयडेंटिफाय द स्ट्रेन्स. सेकंड वन इज ए रफ in which because they are non-capsulated, because outer covering is a absent, outer covering capsule is not present. Okay. Second one, ज्यांच्यावरती कॅप्सूल नसतो, आउटर कवरिंग ही कॅप्सूलची नसते, त्यांना आपण काय म्हणतो, नॉन व्हायरुलंट अँड नॉन पॅथोजेनिक, ज्यांच्यामुळे निमोनिया हा होऊ शकत नाही. सेकंड वन, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे स्ट्रेन्स आहेत, ज्याच्यामध्ये R1, R2, R3, ज्याच्यामध्ये R इज आयडेंटिफाइड टू रफ स्ट्रेप्टोकोकस निमोनी. ओके. तर जनरली ज्याच्यामध्ये जनरल स्टडी आपण घेतलेली आहे, पण याच्यापैकी जे काही स्ट्रेन्स आहेत याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे स्ट्रेन्स त्यांनी स्टडीसाठी घेतलेले आहेत. तर ग्रिफिथनी कोणते कोणते स्ट्रेन्स हे स्टडीसाठी घेतलेले ते आपण पाहणार आहोत. यापैकी ग्रिफिथनी स्मूथमधून S3 हा सिलेक्ट केला आहे अँड रफमधून R2 हा सिलेक्ट केलेला आहे. ओके. त्यांनी स्ट्रेन्स दोन घेतलेले आहेत, एक पॅथोजेनिक घेतलेला आहे जो की S3 आहे आणि जो नॉन पॅथोजेनिक घेतलेला आहे तो आहे R2. म्हणजे सिलेक्ट त्यांनी कोणते कोणते केलेले आहेत, S3 स्मूथमध्ये अँड R2. ओके. तर S3 इज ए कॅप्सुलेटेड अँड पॅथोजेनिक, R2 इज ए रफ नॉन कॅप्सुलेटेड अँड नॉन पॅथोजेनिक. ओके. तर याच्यामध्ये त्यांनी या दोन स्ट्रेन्सना निवडलेलं आहे आणि याच्यासोबत या स्ट्रेन्सना माईसमध्ये इंजेक्ट केलेलं आहे. असे त्यांनी 4 एक्सपेरिमेंट्स त्यांनी केलेले आहेत, 4 टेस्ट त्यांनी घेतलेल्या आहेत. त्या टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये या साईडला मी टेस्ट लिहिते आणि या साईडला मी रिझल्ट लिहिते. ओके. तर त्यांनी टोटल 4 टेस्ट केलेले आहेत. याच्यामध्ये ज्या टेस्ट आहेत त्या आपण पाहणार. तर सर्वात पहिली टेस्ट ज्याच्यामध्ये R सेकंड जो आहे हा जो आहे तो इंजेक्ट केला माईसमध्ये. माईसमध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर जो काही रिझल्ट आला तो रिझल्ट काय आला, तर जो काही माईस आहे
इज ए सर्वाइव. माईस इज ए सर्वाइव. माईस काय होता? जिवंत होता. सेकंड, S3 इज इंजेक्टेड इनटू माईस. सेकंड टेस्ट त्यांनी काय केली? S3 जो आहे तो माईसमध्ये इंजेक्ट केला. त्यावेळेस रिझल्ट काय आला? तो जो माईस आहे तो डाईट. ओके, डेड. तर जनरली सर्वात पहिल्यांदा या दोनमध्ये अगोदर लक्षात घ्या, आणखीन 2 टेस्ट बाकी आहेत. सर्वात पहिली टेस्ट जी आहे ज्याच्यामध्ये R2 हा जो स्ट्रेन आहे तो माईसमध्ये इंजेक्ट केला, त्यावेळेस माईस इज ए सर्वाइव्ह. माईस काय झाला? जिवंत होता. पण ज्यावेळेस सेकंड टेस्ट केली ज्याच्यामध्ये S3 इज इंजेक्टेड इनटू माईस, देन माईस इज डाईट. म्हणजेच काय, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की R2 जो स्ट्रेन आहे तो जनरली रफ स्ट्रेन आहे आणि हा जनरली काय आहे? नॉन कॅप्सुलेटेड अँड नॉन पॅथोजेनिक आहे, ज्याच्यामुळे निमोनिया होत नाही. म्हणजेच या माईसला निमोनिया झालेला नाही आणि तो जिवंत राहिला. पण ज्यावेळेस सेकंड टेस्ट घेतली ज्याच्यामध्ये त्यांनी S3 जो आहे तो कशामध्ये, S3 म्हणजेच काय तर स्मूथ, जो की व्हायरुलंट आहे अँड पॅथोजेनिक आहे. ओके, ज्याच्यावरती कॅप्सूल आहे, जो स्मूथ आहे, तो ज्यावेळेस माईसमध्ये इंजेक्ट केला त्यावेळेस माईस काय झाला? डेड झाला. म्हणजे हा पॅथोजेनिक आहे, याच्यामुळे माईसला काय झाला? निमोनिया झाला अँड माईस इज अ डेड. देन थर्ड टेस्ट, त्यावेळेस ग्रिफिथच्या लक्षात आलं की आता आपण काहीतरी त्याच्यामध्ये चेंज करू ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळा रिझल्ट भेटेल. तर त्यांनी काय केलं? जो S3 आहे याला हीट केलं. हीट किल्ड S3. हीट किल्ड S3 म्हणजेच काय तर हा जो S3 आहे जो की पॅथोजेनिक आहे याला हीट केलं आणि किल केलं की म्हणजे जे काही व्हायरुलंट आहेत त्यांना किल केलं. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे ज्यावेळेस माईसमध्ये इंजेक्ट केला त्यावेळेस रिझल्ट काय येईल आपल्याला तर लक्षात येत आहे. जर हा जर व्हायरुलंट असेल याला जर आपण हीट केलं म्हणजेच का त्याच्यामध्ये असणारे जे काही पॅथोजेनिक जेनेटिक मटेरियल आहे ते काय होईल? किल होईल. ओके, किल. मग याच्यामुळे माईस काय होईल? सर्वाइव्ह होईल. काय होईल? सर्वाइव्ह. तो जिवंत राहील. त्याच्यामुळे निमोनिया होणार नाही. माईसला निमोनिया होणार नाही. देन तेव्हा ह्या प्रोसेसनुसार त्यांनी आणखीन एक ठरवलं, जर समजा सेपरेटली यांना ज्यावेळेस आपण इंजेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे रिझल्ट भेटतात, बरोबर आहे. पण जर समजा आपण यांना कंबाईन केलं तर कंबाईन करण्यासाठी आपल्याला एक लक्षात येतं, जर S3 याला कोणासोबत जरी कंबाईन केलं तर त्याच्यामुळे माईस डाईड होणार आहे. ओके, पण जर समजा R2 हा स्ट्रेन लाईव्ह, ओके, आणि थर्ड वन जो आहे हीट किल्ड S3 हा जो स्ट्रेन आहे या स्ट्रेन्सना आपण जर कंबाईन केलं तर काय होईल? R2 ज्याच्यामुळे माईस सर्वाइव्ह होता, हीट किल्ड S3 यूज केला ज्याच्यामुळे माईस सर्वाइव्ह होता. जर या दोन्हीला कंबाईन केलं तर तुम्हाला जे वाटतंय तेच ग्रिफिथला वाटलं होतं किंवा आपण जे इमॅजिन करतोय तेच ग्रिफिथने इमॅजिन केलं होतं. आपल्याला काय वाटलं किंवा आपण काय इमॅजिन करतोय, जर R2 हा सर्वाइव्ह करतोय माईसला म्हणजेच काय ज्याच्यामुळे निमोनिया होत नाही. त्याचबरोबर हीट किल्ड S3 हा जो आहे ज्यावेळेस माईसला इंजेक्ट करतो त्यावेळेस सुद्धा निमोनिया होत नाही. म्हणजे हे दोन जर कंबाईन केले तरीही माईस काय असेल? सर्वाइव्ह असेल. पण ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट हा डिफरंट आला. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, हा जो R2 आहे स्ट्रेन जो की लाईव्ह आहे, ओके, याला त्यांनी काहीच चेंज नाही केलेलं, जशाच तसा स्ट्रेन घेतला आणि तो मिक्स केला, कंबाईन केला कोणासोबत? जो की हीट किल्ड S3 आहे याच्यासोबत त्यांनी काय केला? कंबाईन केला. ओके, आता हे दोन कंबाईन करून त्यांनी इंजेक्ट केलं माईसला. माईसला ज्यावेळेस इंजेक्ट केलं त्यावेळेस आपल्याला काय वाटलं? R2 याच्यामुळे निमोनिया होत नाही, हीट किल्ड S3 याच्यामुळे निमोनिया होत नाही, म्हणजेच माईस कसा असेल? जिवंत असेल.
पण ज्यावेळेस कंबाईन केलं त्यावेळेस मात्र रिझल्ट वेगळा आला आणि त्याच्यामध्ये जो काही माईस आहे तो डाईड भेटला. इथे पूर्ण जे काही कन्क्लुजन होतं ग्रिफिथचं ते पूर्ण माइंडमधलं इमॅजिनेशन सगळं खोटं ठरलं. याच्यावरून त्यांनी पुन्हा कन्क्लुजन करायचं ठरवलं. हे असं कसं होऊ शकतं? ओके, कारण की याच्यामागे रिझन आपण देऊ शकतो. आर सेकंड हा सुद्धा लाईव्ह आहे, पण याच्यामुळे निमोनिया झाला नाही. हेट किल्ड S3 जो आहे याला सेपरेटली आपण इंजेक्ट केलं त्यावेळेस सुद्धा निमोनिया झाला नाही. माईस दोन्हीही कंडिशनमध्ये सेपरेटली जेव्हा दिले इंजेक्ट केले त्यावेळेस माईस हा सर्वाईव्ह होता. पण ज्यावेळेस या दोन्हीला कंबाईन केलं तर रिझल्ट असा कसा येऊ शकतो? तर त्यावेळेस ग्रिफिथने याच्यासाठी एक पर्टिक्युलर कन्क्लुजन दिलेलं आहे. त्यांनी काय कन्क्लुजन दिलेलं आहे तर त्यांनी जो काही माईस डाय झालेला आहे त्याच्या जे काही ब्लड आहे त्याची टेस्टिंग केली. त्याच्यामध्ये त्यांना काय भेटला? लाईव्ह S3 भेटला. माईस जो डाय झालेला आहे 4th टेस्टमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? जे ब्लड आहे ते त्यांनी काय केलं? टेस्ट केलं. त्याच्यामध्ये त्यांना काय भेटला? लाईव्ह S3 भेटला. स्मूथ जो काही स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आहे तो भेटला. आणि हा जो आहे तो कशामुळे होतो? तर याच्यामुळे निमोनिया होतो माईसला. पण हा तर आपण ग्रिफिथनी एक्सपेरिमेंटमध्ये इंजेक्ट केलेलाच नाही. मग त्या माईसमध्ये हा कसा फॉर्म होऊ शकतो? तर याच्यावरून ग्रिफिथनी सांगितलं की हा जो एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्ये जो काही पार्ट आहे, कोणताही एखादा पार्ट, प्रोटीन असू शकतो, DNA असू शकतो, तो त्यांनी कन्फर्म केलेला नाही आहे. पण एक जो पार्ट आहे ज्याच्यावरून त्यांनी ठरवलं की त्यांनी ठरवलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. याला त्यांनी काय ठरवलं? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. आता हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल यांनी का ठरवलं? तर त्यांचं असं कन्क्लुजन आहे ग्रिफिथचं की हा जो लाईव्ह S3 आहे याच्यामध्ये असा कोणता तरी सबस्टन्स आहे ज्याच्या थ्रू हा ज्यावेळेस S3 सोबत कंबाईन होतो त्यावेळेस हा जो S3 आहे याचं कन्वर्शन लाईव्ह S3 मध्ये होतं आणि ज्याच्यामुळे निमोनिया होती. त्याच्यामुळेच माईस हा डाईड होतो. तर याच्यावरून त्यांनी असं डिसाईड केलं की ज्यावेळेस आता इथे आयडेंटिफिकेशन कशाचं होतं तर जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याचं आयडेंटिफिकेशन होतं. तर याच्यामध्ये त्यांनी ज्या काही एक्सपेरिमेंट्स केले त्याच्यावरून त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो R सेकंड आहे जो की रफ नॉन कॅप्सुलेटेड, ओके, हा ज्या वेळेस हीट किल्ड S3 सोबत कंबाईन होतो म्हणजे काय? याच्यामध्ये कॅप्सूल नाही आहे, ओके, S3 त्याला हिट केलेलं आहे म्हणजे त्याच्यावर कॅप्सूल नाही आहे. पण त्याच्यासोबतच जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते किल केलेलं आहे म्हणजे व्हायरुलंट नाही, पॅथोजेनिक नाही आहे. पण ज्यावेळेस हे दोघं कंबाईन होतात म्हणजे हीट किल्ड S3 अँड R सेकंड त्यावेळेस R सेकंडमध्ये असा कोणता तरी जेनेटिक मटेरियल आहे ज्याच्या थ्रू तो S3 वरती कॅप्सुलेटेड फॉर्मेशन करतो, कॅप्सूल फॉर्म करतो आणि त्याच्यापासून जो काही S3 जो किल केलेला आहे, हीट किल्ड आहे, तो जो पार्ट आहे त्याच्यावरून तो लाईव्ह S3 मध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्यापासून माईस हा डेड होतो. आणि त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आणि तो आहे R सेकंड. R सेकंडला त्यांनी काय म्हणलेलं आहे? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. म्हणजे तो ट्रान्सफॉर्म करतोय जेनेटिक मटेरियल जे काही कॅरेक्टर्स आहेत ते S3 मध्ये आणि ज्याच्यामुळे S3 काय होतो? लाईव्ह होतो. पण ज्यावेळेस ग्रिफिथने हा एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या टेस्ट करून दाखवल्या, त्याच्या रिझल्टसोबत एक्सप्लेनेशन केलं, पण कोणत्याही बायोलॉजिस्टला याच्यावरती तो कन्व्हिन्स करू शकला नाही. कारण की कन्व्हिन्स करण्यासाठी त्याच्याकडे पर्टिक्युलर असा कोणताही DNA किंवा प्रोटीन असं कोणतंही त्याच्याकडे रिझल्टमध्ये प्रूव्ह करण्यासाठी नव्हतं. म्हणून त्यांनी हा एक्सपेरिमेंट करून सोडून दिला. पण हा ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केला याच्यावरती ग्रिफिथनी काही कन्क्लुजन काढू शकला नाही. पण 3 सायंटिस्टच्या एक्सपेरिमेंटवरती
त्यांनी स्टडी केलेली आहे आणि त्या स्टडीमध्ये त्यांनी काय रिझल्ट आणलेला आहे तो सुद्धा आपण स्टडी करणार आहोत आणि तो असणार आहे सेकंड एक्सपेरिमेंट. दिस experiment is continued after 10 years. We see the second experiments for the genetic material. Second experiment, where there is a 3 scientists is involved. Avery, MacLeod, McCarthy. 3 scientists experiment. जनरली जो काही ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट्स होता तोच पुढे कंटिन्यू चालला. आफ्टर 10 इयर्स म्हणजेच इन 1944 मध्ये ॲव्हरी, मॅकलिओड अँड मॅकार्थी यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले. ओके, तर त्याच्यामध्ये जनरली जे काही सायंटिस्ट आपण पाहतोय ते तिन्ही सायंटिस्ट US मायक्रोलॉजिस्ट आहेत, मायक्रोबायोलॉजिस्ट. ओके, तर याच्यामध्ये जनरली हे जे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट जो ॲव्हरी आहे तो आहे ऑस्टवॉल्ड T. ॲव्हरी. सेकंड वन आहे कॉलिन M. मॅकलिओड and third one आहे मॅकलिन मॅकार्थी. They are 3 scientists, Ostwald Avery, Colin MacLeod and Maclean McCarthy. These scientists are the batchmates in New York, Rockefeller University. रॉकफिलर युनिव्हर्सिटीमध्ये ते तिन्ही स्टडी करत होते आणि हे कोण आहेत तर मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. तर जनरली या तिन्ही सायंटिस्टनी जी काही ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट्स होता त्या ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंट्सवरती स्टडी केली. त्याच्यापासून त्यांनी एक रिझल्ट यांनी सर्वात पहिल्यांदा सांगितला की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. DNA इज ए जेनेटिक मटेरियल. हे कोणी सांगितलं तर या 3 सायंटिस्टनी प्रूव्ह केलं. त्यांनी काय एक्सपेरिमेंट्स केला तो आपण स्टडी करणार आहोत. तर जनरली सर्वात पहिल्यांदा ग्रिफिथनी जे सांगितलं की ग्रिफिथनी सांगितलं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे. कोण? R सेकंड काय आहे? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे, ज्याच्या थ्रू काय होतं तर जो काही S3 आहे तो लाईव्ह होतो आणि ज्याच्यामुळे माईस डेड होतो. ओके, पण जो काही ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे तो कोणता आहे? प्रोटीन आहे, RNA आहे, DNA आहे, हे तो कन्क्लूड करू शकला नाही. पण ज्यावेळेस 1944 मध्ये या 3 सायंटिस्टनी त्याच एक्सपेरिमेंट्सवरती स्टडी केली आणि त्याच्यावरून एक नवीन एक्सपेरिमेंट्स त्यांनी प्रूव्ह केला आणि त्याच्या एव्हिडन्समधून त्यांनी काय सांगितलं त्या एक्सपेरिमेंट्सनुसार की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. तर जनरली आपण काय पाहिलं तर हा जो S3 आहे याला हीट किल केल्याच्या नंतर जो काही माईस होता ज्याला इंजेक्ट केलं होतं तो जो माईस आहे तो डाय झाला. ओके, डेड. ज्यावेळेस तो
डेड झाला, याचा अर्थ जनरली याच्यामध्ये ॲडिशन कॉम्बिनेशन कशाचं होतं, आर सेकंडचं होतं लाईव्ह. ओके, तर याच्यावरून त्यांनी कन्क्लूड केलं होतं की काहीतरी जो आहे तो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे ज्याच्या थ्रू माईसमध्ये पुन्हा निमोनिया होतो आणि तो डेड होतो. तर जनरली या 3 सायंटिस्टनी यावरतीच त्यांनी स्टडी केली. तर याच्यामध्ये जनरली जो काही आर सेकंड आहे, कारण की आपण ज्यावेळेस कॉम्बिनेशन केलं त्यावेळेस हा रिझल्ट आला. ओके, म्हणजेच काय असा कोणता ना कोणता पार्ट आहे ज्याच्या थ्रू काय होतं, जो कन्वर्ट होतो लाईव्ह S3 मध्ये आणि ज्याच्यामुळे तो डेड होतो. तर याच्यासाठी जे काही 3 सायंटिस्ट आहेत यांनी एन्झाईम्स यूज केलेले आहेत. हे जे एन्झाईम्स आहेत याच्या थ्रू म्हणजेच काय DNA, याच्यामध्ये त्यांनी एन्झाईम जे यूज केलेले आहेत त्याची नावं आपण पाहणार आहोत. प्रोटीएज, RNAs and third one is a DNAs. असे 3 एन्झाईम्स त्यांनी कलेक्ट केलेले आहेत आणि हे जे 3 एन्झाईम्स आहेत हे त्यांनी त्या स्ट्रेन्समध्ये मिक्स केलेले आहेत. आणि ज्यावेळेस त्यांनी स्ट्रेन्समध्ये मिक्स केलं म्हणजेच काय प्रोटीएज एन्झाईम ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जो काही प्रोटीन आहे तो काय होतो, डिस्ट्रॉय होतो. म्हणजे जर समजा आपण R2 मध्ये हा प्रोटीएज एन्झाईम जो आहे तो आपण ॲड केला त्यावेळेस जो काही प्रोटीन आहे तो डिस्ट्रॉय झाला. ज्यावेळेस प्रोटीन डिस्ट्रॉय झाला तर म्हणजे त्याच्यामध्ये काय राहिले, RNA अँड DNA. ओके, त्यावेळेस आपल्याला काय दिसलं, माईस इज डेड. माईस काय झाला, डेड झाला. हे जे कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये S सेकंड जो आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, प्रोटीएज एन्झाईम हा ॲड केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा पहिली टेस्ट त्यांनी काय केली, प्रोटीएज एन्झाईम त्यांनी ॲड केला. ज्यावेळेस प्रोटीएज एन्झाईम ॲड करतो म्हणजे प्रोटीएज एन्झाईम काय करतो तर प्रोटीनला डिस्ट्रॉय करतो. त्याचं मेन फंक्शन काय आहे, प्रोटीनला डिस्ट्रॉय करणे. ज्यावेळेस प्रोटीनला डिस्ट्रॉय करतो त्यावेळेस माईस काय झाला, डेड झाला. म्हणजेच काय तर प्रोटीन हा जो आहे तो रेस्पॉन्सिबल नाही आहे की ज्याच्यामुळे जे काही ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आपण ज्याला म्हणलं ज्याच्यामुळे S2 कडून असे काहीतरी सबस्टन्सेस गेले, कॅरेक्टर्स गेले ज्याच्या थ्रू S3 हा लाईव्ह S3 मध्ये कन्वर्ट झाला. ओके, तर हा जो लाईव्ह S3 मध्ये कन्वर्ट झाला याच्यासाठी रिस्पॉन्सिबल प्रोटीन नाही आहे. हे कशावरून करेक्ट करण्यात आलं तर प्रोटीएज एन्झाईममुळे. प्रोटीएज एन्झाईमने त्याच्यातला प्रोटीन डिस्ट्रॉय केला याचाच अर्थ त्याच्यामध्ये प्रोटीन नव्हता. तर त्यावेळेस सुद्धा जो माईस आहे तो डेड झाला. सेकंड RNAs. आता प्रोटीएज आपण ॲड नाही केला तर आता सेकंड टेस्टमध्ये आपण काय करतोय, RNAs ॲड करतोय ज्याच्यामुळे काय होईल, RNA डिस्ट्रॉय होईल. RNA काय झाला, डिस्ट्रॉय झाला. तेव्हा सुद्धा माईस काय झाला, डेड झाला. माईस काय झाला, डेड झाला. याचाच अर्थ काय तर जे काही प्रोटीन आहे त्याच्यामुळे सुद्धा काही फरक नाही पडला, RNAमुळे सुद्धा काही फरक नाही पडला. ओके, म्हणजे तिथे DNA प्रेझेंट होता आणि ज्याच्या थ्रू ते कॅरेक्टर ट्रान्सफॉर्म झाले आणि माईस हा डेड झाला. ओके, म्हणजेच काय तर या सबस्टन्सेसमुळे प्रोटीन आणि RNA हे रेस्पॉन्सिबल नाही आहेत कशासाठी, जेनेटिक मटेरियल ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. आणि याच एक्सपेरिमेंटनुसार ते सांगू शकतात की प्रोटीन आणि RNA हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलमध्ये येत नाहीत. ओके, आता लास्ट टेस्ट त्यांनी काय केली तर DNAज एन्झाईम त्यांनी ॲड केला. ज्यावेळेस DNAज एन्झाईम ज्यावेळेस ॲड केला त्यावेळेस DNA काय झाला, डिस्ट्रॉय झाला. ज्यावेळेस DNA डिस्ट्रॉय झाला त्यावेळेस माईस जो आहे तो आपल्याला काय भेटेल, सर्वाईव्ह भेटेल. म्हणजेच काय, जिवंत भेटेल. का, आता इथे जो एक्सपेरिमेंट्स आपण केलेला आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर हिट किल्ड S3. ओके, हा सुद्धा माईसला सेपरेटली दिलं तर तो काय करतो, सर्वाईव्ह करतो. माईस काय करतो, सर्वाईव्ह करतो. सेकंड सेपरेटली इंजेक्ट केला तर माईस सर्वाईव्ह करतो. ओके, म्हणजेच काय तर ह्या दोन्हीला मिक्स केल्यानंतर माईस डेड होतोय. म्हणजे जो काही सेकंड आहे याच्यामध्ये DNA हा प्रेझेंट आहे ज्याच्या थ्रू
व्हायरुलंट सबस्टन्सेस ट्रान्सफॉर्म होतात एस-किल्ड S3 मध्ये, हिट किल्ड S3 मध्ये, आणि ज्याच्यामुळे हिट किल्ड S3 हा कन्वर्ट होतो लाईव्ह S3 मध्ये. तर याच्यामुळे त्यांनी म्हणजे कोण, ॲव्हरी, मॅकलिओड अँड मॅकार्थी या 3 सायंटिस्टनी सांगितलं की DNA हाच काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे ज्याच्या थ्रू काय होतात, कॅरेक्टर ट्रान्सफॉर्म होतात. पण त्यांनी सांगितलेल्या या एक्सपेरिमेंटवरून ते बायोलॉजिस्ट किंवा सायंटिस्टना कन्व्हिन्स करू शकले नाही. आणि त्यांच्या फर्स्टली ज्यांनी सांगितलं होतं की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे, हा कोणता एक्सपेरिमेंट होता, कोणाचा एक्सपेरिमेंट होता, तर ॲव्हरी, मॅकलिओड अँड मॅकार्थीचा होता. यांनी सांगितलं होतं की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. पण त्यांनी सांगितलेल्या एक्सपेरिमेंट्सना कोणीही मान्यता दिली नाही किंवा कोणीही मान्य केलं नाही. त्यांच्या प्रूव्ह केलेल्या एक्सपेरिमेंट्सना कोणीही कन्व्हिन्स झालं नाही. त्याच्यानंतर हा जो रिझल्ट आहे तो तिथेच थांबला नाही, तर या एक्सपेरिमेंट्सनुसार जर प्रूव्ह होत नसेल, ओके, प्रूव्ह तर झालेला आहे पण कन्व्हिन्स होत नसतील, तर आपण वेगळे एक्सपेरिमेंट्स करून पाहू असे वेगवेगळ्या सायंटिस्टच्या मनामध्ये आले. तर त्याच्यानंतर हा जो एक्सपेरिमेंट्स आहे याच्यानंतर कोणीही कन्व्हिन्स झाला नाही की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. याच्यानंतर जो की जेनेटिक मटेरियलसाठी करण्यात आलेली 3rd टेस्ट आहे ती आपण स्टडी करूया. तर आपण थर्ड जो एक्सपेरिमेंट्स आहे तो स्टडी करणार आहोत, ज्याच्यामध्ये कन्फर्म झालेला आहे आणि सगळे सायंटिस्ट कन्व्हिन्स झालेले आहेत की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. तर याच्यामध्ये जनरली जे काही एक्सपेरिमेंट्स केलेला आहे तो आपण स्टडी करणार आहोत, ज्याच्या थ्रू DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. तर 3rd एक्सपेरिमेंट्स आहे हार्शे अँड चेस एक्सपेरिमेंट. तर हार्शे अँड चेस एक्सपेरिमेंट जो आहे तो कधी करण्यात आला, 1952 मध्ये. तर अल्फ्रेड हार्शे अँड मार्था चेस या 2 सायंटिस्टनी काय केलेलं आहे, हा एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि त्याच्यावरून त्यांनी सगळ्या सायंटिस्टला कन्व्हिन्स केलेलं आहे की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. तर यांनी काय केलेलं आहे नेमकं, तर या 2 सायंटिस्टनी 2 ऑर्गॅनिझम्स यांनी सिलेक्ट केलेले आहेत. एक आहे T2 फेजस आणि सेकंड वन आहे इकोलाय बॅक्टेरिया. T2 फेजस ज्याला आपण बॅक्टेरिओफेजस म्हणतो. जो काही बॅक्टेरिओफेजस आहेत, तर जनरली बॅक्टेरिओफेजस जे आहेत ते काय करतात, टू इन्फेक्ट टू बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करून जे काही डिसीज फॉर्मेशन केलं जातं. जनरली बॅक्टेरिओफेजस जे काही डिसीज ऑकर्स होतात बॅक्टेरियामुळे त्यांना आपण बॅक्टेरिओफेजस म्हणतो. तर जे काही बॅक्टेरिया इन्फेक्टेड सबस्टन्सेस आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते आहेत बॅक्टेरिओफेजस, ज्याच्यामधला T2 फेजस त्यांनी सिलेक्ट केलेला आहे. तर हा जो T2 फेजस आहे जनरली याचं कल्चर फॉर्मेशन, इकोलाय तर आपल्याला माहीत आहे बॅक्टेरिया, ओके, ज्याचं रॅपिड फॉर्मेशन होतं किंवा रॅपिड रिप्रोडक्शन होतं. तर हा जो बॅक्टेरिओफेजस आहे जनरली याचं जे काही कल्चरिंग होतं तो मीडियममध्ये कल्चर केला जातो आणि जास्त प्रमाणात तो रिप्रोड्यूस केला जातो, त्याचं प्रमाण वाढवलं जातं. तर याच्यामध्ये जनरली 2 कल्चर त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत हार्शे अँड चेसनी. तर त्यांनी 35S सल्फर अँड 32P फॉस्फरस हे त्यांनी मीडियम सिलेक्ट केले. जनरली हे सिलेक्ट करण्यामागचा हेतू काय आहे, तर जो काही T2 फेजस आहे तो कशापासून बनलेला आहे, तर 2 सबस्टन्सेस पासून बनलेला आहे. तर याच्यामध्ये एक असतो सल्फर कोटिंग किंवा कॅप्सिड, सल्फर कॅप्सिडनी फॉर्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये DNA असतो. तर जनरली हा कशापासून फॉर्म झालेला आहे, तर सल्फर आणि DNA पासून फॉर्म झालेला.
तर याचं कल्चरिंग करण्यासाठी त्यांनी 2 सिलेक्ट मीडियम केलेले आहेत, एक सल्फर 35 आणि फॉस्फरस 32, आणि हे दोन्हीही कसे आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. हे कसे आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. ओके, तर या 2 सबस्टन्सेसला त्यांनी काय केलेले, सिलेक्ट केलेले. आता याच्यामध्ये जनरली काय होतं, तर हा जो बॅक्टेरियोफेजस आहे याचा जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर हा कॅप्सिड आणि हा जो कॅप्सिड आहे हा बेस, ओके. तर असं स्ट्रक्चर आपल्याला ते दिसतं. याच्यामध्ये जनरली DNA अँड इथे आपल्याला सल्फर दिसतो. तर जनरली ज्यावेळेस जो पार्ट्स आपल्याला सिलेक्ट करायचा त्याच्यानुसार आपण त्याला यूज करतो. हा आहे कॅप्सिड आणि हा आहे DNA. ओके, तर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये जनरली आपण जे काही पार्ट स्टडी करणार आहोत हा आहे बॅक्टेरियोफेजस, आणि हा जो बॅक्टेरियोफेजस आहे तो इंजेक्ट करणार आहोत आपण ई कोलाय बॅक्टेरियाला. ओके, ई कोलाय बॅक्टेरिया. तर हा जो पार्ट आहे तो ज्यावेळेस अटॅच होतो, इंजेक्ट केला जातो, त्यावेळेस जे काही मटेरियल आहे ते ई कोलायमध्ये ट्रान्सफॉर्म होईल. तर आता हा एक्सपेरिमेंट ज्याच्यामध्ये आपण स्टडी करत आहोत T2 फेजस, बॅक्टेरियोफेजस, आणि हा आहे ई कोलाय. तर या दोन्हीमध्ये जनरली आपण 3 स्टेप्समध्ये आपण हा एक्सपेरिमेंट्स पाहणार आहोत. आपल्याला हे तरी माहीत झालं की त्यांनी काय काय सिलेक्ट केलेलं आहे. तर सिलेक्ट त्यांनी ई कोलाय आणि बॅक्टेरियोफेजस याला सिलेक्ट केलेलं आहे. तर जनरली सर्वात पहिल्यांदा त्यांनी 2 ॲडेडाईम मीडियम्स फॉर्म केलेले आहेत. इथे आहे S35 सल्फर, रेडिओॲक्टिव्ह सल्फर, आणि इथे आहे रेडिओॲक्टिव्ह 32 फॉस्फरस. ओके, दोन्ही मीडियम्स आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 2 जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यांना लेबल केलेले. जनरली हा जो S आहे आणि P आहे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे DNAचं स्ट्रक्चर पाहत असताना DNA हा न्यूक्लियोटाइडपासून फॉर्म झालेला आहे, आणि न्यूक्लियोटाइडमध्ये फॉस्फोरिक ॲसिड असतो. आपण थर्ड कंटेंट पाहिलं आहे, कशापासून बनलेलं आहे DNA, पेंटोज शुगर, नायट्रोजन बेसेस अँड फॉस्फोरिक ॲसिड. आणि थर्ड जो आहे फॉस्फोरिक ॲसिड, याचाच अर्थ DNA मध्ये फॉस्फर प्रेझेंट आहे, आणि हा जो सल्फर आहे तो प्रोटीनमध्ये प्रेझेंट असतो. तर जो काही बॅक्टेरियोफेजसमध्ये जे इंजेक्ट केले, ज्या मीडियममध्ये त्याला ग्रो केलेलं आहे, ज्या मीडियममध्ये ते ग्रो झालेले आहेत आणि ज्याच्यामध्ये जे कंटेंट आहे त्याच्यानुसार त्यांनी त्याला लेबल केलेलं आहे. तर ज्याच्यामध्ये S35 ज्या मीडियममध्ये ते कल्चर झालेले आहेत, म्हणजे S35 रेडिओॲक्टिव्ह जो काही सल्फर आहे याच्यामध्ये कल्चर झालेल्या जो काही बॅक्टेरियोफेजस आहे त्याला लेबल केलेलं आहे प्रोटीन, लेबल प्रोटीन. आणि ज्याच्यामध्ये फॉस्फरस मीडियममध्ये जे कल्चर झालेले आहेत त्यांना त्यांनी लेबल केलेलं आहे DNA. ओके, लेबल केलेला बॅक्टेरियोफेजस असेल DNA. तर याच्यामध्ये जनरली 3 स्टेप्स आपण स्टडी करणार आहोत. एक इंजेक्ट, सेकंड ब्लेंडिंग, and third one is a centrifugation. Injecting, blending and centrifugation. आता इंजेक्ट करतो याचा अर्थच काय आहे, तर आपण जो काही बॅक्टेरियोफेजस आहे त्याच्यामध्ये जो काही ई कोलाय आहे याच्यामध्ये बॅक्टेरियोफेजस थ्रू आपण इंजेक्ट करतो. तर इथे आपल्याला तो पार्ट दिसेल. तर इथे हा आहे बॅक्टेरियोफेजस आणि तो आपण इंजेक्ट केलेला आहे ई कोलायला. ओके, हा आहे T2 आणि हा आहे ई कोलाय. ओके, इथे काय होतं आहे, इंजेक्ट होतं. इथे आपण सल्फर मीडियममध्ये जो काही ग्रो केलेला आहे बॅक्टेरियोफेजस तो इंजेक्ट करतो आहे ई कोलायमध्ये. सेकंड हा जो पार्ट आहे याच्यामध्ये जो काही फॉस्फरस मीडियममध्ये
ग्रो केलेला जो बॅक्टेरियोफेजस आहे तो आपण इंजेक्ट करतोय. आणि ज्यावेळेस हा इंजेक्ट करतोय त्यावेळेस फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली इंजेक्टिंग. पहिल्यांदा इंजेक्ट केलं, इथे पण आपण पहिल्यांदा इंजेक्ट केलं. आता याच्यानंतर काय होतं, जनरली स्टेप वाईज जर बघितलं तर आपल्याला त्याच स्टेप्स काढलेल्या दाखवलेल्या आहेत. पण लॅबोरेटरीमध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस इंजेक्ट केलं जातं त्यावेळेस हा जो पार्ट आहे तो टेस्ट ट्यूबमध्ये घेतला जातो. आणि ज्यावेळेस टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं जातं आणि त्यावेळेस त्याचं पार्ट जो आहे तो मिक्स केला जातो. ओके, मिक्सिंग केली जाते, त्याला सेंट्रीफ्यूज केलं जातं. तर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस इंजेक्ट होतो त्यावेळेस जे काही सबस्टन्सेस आहेत ते इनसाइडला येतील. ओके, ते काय होतील, सेकंड फेजमध्ये ब्लेंडिंगमध्ये ते काय होतील, इनसाइडला येतील. इथे सुद्धा ब्लेंडिंगमध्ये काय होईल, हा जो पार्ट आहे तो इनसाइडला येईल. आणि हा जो पार्ट आहे तो फक्त इकोलायच्या बाहेरच असेल, तो इंजेक्ट होणार नाही. त्याच्या फक्त मध्ये जो मटेरियल आहे तो इंजेक्ट होईल. आता ब्लेंडिंग झाली, त्याच्यानंतर जो पार्ट आहे इथून तो कुठे घेतला जातो, टेस्ट ट्यूबमध्ये घेतला जातो. ज्यावेळेस टेस्ट ट्यूबमध्ये घेतला जातो सेंट्रीफ्यूज केलं जातं. म्हणजे जे काही मटेरियल आहे त्याला काय करतात, सेंट्रीफ्यूज करणे म्हणजे मिक्सिंग करणे. ओके, एक पर्टिक्युलर रोटेशनने त्याला काय केलं जातं, सेंट्रीफ्यूज केलं जातं. सेंट्रीफ्यूज केल्याच्या नंतर जो काही वरचा पार्ट आहे त्याला काय म्हणलं जातं, सुपरनट. ओके, काय म्हणलं जातं, सुपरनट. आणि जो काही खालचा पार्ट आहे जिथे कलेक्ट होतो त्याला काय म्हणलं जातं, पॅलेट. काय म्हणलं जातं, पॅलेट. आपण ज्यावेळेस पर्टिक्युलर रोटेशननी फिरवतो त्यावेळेस काही पार्ट पूर्णपणे तळाला जातो आणि काही पार्ट वरती असतो. ओके, तर याच्यावर जो काही वरचा भाग आहे त्याला म्हणतात सुपरनट आणि जो काही खालचा पर्टिक्युलर पार्ट आहे त्याला म्हणतात पॅलेट. आणि ही पर्टिक्युलर प्रोसेस कुठे गेली जाते, सेंट्रीफ्युगेशन थ्रू. आणि ज्यावेळेस सेंट्रीफ्युगेशन होतं त्यावेळेस दोन्हीमध्ये सेंट्रीफ्युगेशन झालं, त्याच्यानंतर जो काही पर्टिक्युलर पार्ट आपल्याला इथे दिसणार आहे त्याच्यामध्ये इकोलाय जो आहे याच्यामध्ये, तर हा जो पार्ट आहे तो आपण पाहत आहोत. याच्यामध्ये हा जो सल्फर आहे, सल्फर इज डिटेक्टेड इन सुपरनट. कुठे आयडेंटिफाय झाला, सुपरनट म्हणजे इथे आयडेंटिफाय झाला. ओके, वरच्या बाजूला. आणि इथे फॉस्फरस इज डिटेक्टेड इन पॅलेट. ओके, म्हणजेच काय, तर सुपरनटमध्ये काय आहे, ज्यावेळेस इंजेक्शन होतं त्यावेळेस जो काही पार्ट आहे, हा जो पार्ट आहे म्हणजे बॅक्टेरियोफेजेस आपल्याला कुठे दिसतील, सुपरनटमध्ये दिसतील. ओके, आणि ई कोलाय हा आपल्याला पॅलेटमध्ये दिसेल. म्हणजेच काय, जर समजा सुपरनट जो काही रेडिओ सल्फर आहे तो आपल्याला कुठे डिटेक्ट झाला, सुपरनटमध्ये डिटेक्ट झाला. म्हणजेच काय, तर तो बॅक्टेरियोफेजेस सोबत कुठे आहे, सुपरनटमध्ये आहे. म्हणजे प्रोटीन्स हे कुठे आले, वरती आले. तर मध्ये इकोलायमध्ये किंवा डिटेक्ट झालेला जो पार्ट आहे पॅलेटमधला तो आहे फॉस्फरस आणि तो आपल्याला कुठे दिसतोय, पॅलेट फॉर्ममध्ये. आणि तिथे काय दिसतोय, इकोलाय पण दिसतोय. म्हणजेच काय, तर इकोलायमध्ये कोण ट्रान्सफर झालेला आहे, तर फॉस्फरस ट्रान्सफर झालेला आहे. आणि फॉस्फरस कशामध्ये प्रेझेंट असतो, DNA मध्ये प्रेझेंट असतो. तर याच्यावरून काय कन्क्लूड केलं जातं, तर ओनली DNA इज अ जेनेटिक मटेरियल, नॉट अ प्रोटीन. प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल नाही आहे, तर DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. तर जनरली हे रेडिओ सोबत जरी केलं तर हा रिझल्ट येतो. आणि जनरल जे काही नॉर्मल फॉस्फरस आणि सल्फर्स आहेत, सल्फर अँड फॉस्फरस जे आहेत यांच्यामध्ये सुद्धा हा जर एक्सपेरिमेंट केला तर आपल्याला फक्त आणि फक्त फॉस्फरस जो आहे तो इकोलायमध्ये आपल्याला तो दिसतो, ट्रान्सफॉर्म झालेला दिसतो. सल्फर डिटेक्ट होत नाही. तर याच्यावरून काय कन्क्लूड होतं, तर फक्त DNA जो आहे तो काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे.
तर या ज्या काही एक्सपेरिमेंट्स आहेत, जनरली याच्यामध्ये काय काय झाले ते व्यवस्थित लक्षात घ्या. फक्त 3 स्टेप्स आहेत, इंजेक्टिंग, ब्लेंडिंग अँड सेंट्रिफ्युगेशन. ओके, सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला हा एक्सपेरिमेंट्स दिलेला आहे, याच्यानुसार तुम्ही जर स्टडी केलात तर तो याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल इकोलायला सर्वात पहिल्यांदा जो काही बॅक्टेरियोफेजस आहे तो इंजेक्ट केलेला आहे. तर तो फक्त वरच्यावरी निघून जातो. इंजेक्ट करतो त्यावेळेस फक्त जे काही इनर साईडचं मटेरियल आहे ते इनसाइड येतं. ओके, इंजेक्ट. सेम ॲज लाईक दॅट ज्यावेळेस सेकंडमध्ये येतं त्यावेळेस ब्लेंडिंग होते. ज्यावेळेस ब्लेंडिंग होते त्यावेळेस जो पार्ट आहे तो कुठे घेतला जातो, टेस्ट ट्यूबमध्ये फॉर द सेंट्रिफ्युगेशन. आणि पर्टिक्युलर रोटेशननी सेंट्रिफ्यूज केल्याच्या नंतर, मिक्स केल्याच्या नंतर सुपरनंटमध्ये आपल्याला काय दिसतात, बॅक्टेरियोफेजस दिसतात आणि पॅलेट फॉर्ममध्ये आपल्याला काय दिसतो, इकोलाय दिसतो. पण आपण इथे आयडेंटिफिकेशनसाठी काय केलेले, लेबल दिलेले पार्ट्स आहेत. लेबल देण्यासाठी आपण यूज केलेले आहे रेडिओ S35 आणि रेडिओ P32. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डिटेक्शन बघतो, कुठे आपल्याला आयडेंटिफाय होतात किंवा कुठे आहेत ते, तर त्यावेळेस आपल्याला काय झालं तर सल्फर जो आहे तो डिटेक्ट झाला सुपरनटमध्ये. सुपरनट जो की वरचा पार्ट आहे जिथे बॅक्टेरियोफेजस आहेत, याचाच अर्थ तो कुठे आहे, सुपरनटमध्ये आहे, तो इंजेक्ट झालेला नाही आहे. ट्रान्सफर होण्याचा जो पार्ट आहे म्हणजेच पॅलेट फॉर्ममध्ये, तिथे आपल्याला काय दिसतो, फॉस्फरस दिसतो. म्हणजे फॉस्फरस कुठे डिटेक्ट झाला, पॅलेटमध्ये, सो सुपरनटमध्ये नाही आहे. म्हणून DNA आणि फॉस्फरस आपल्याला कशामध्ये दिसतो, DNA मध्ये दिसतो. सल्फर कशामध्ये दिसतो, प्रोटीनमध्ये दिसतो. जर सल्फर डिटेक्ट होत नाही आहे पॅलेटमध्ये, याचाच अर्थ हा प्रोटीन आहे आणि प्रोटीनमध्ये सल्फर असतात. तर प्रोटीन हा काय आहे, जेनेटिक मटेरियल नाही आहे. आणि सेकंड DNA जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस दिसतो, फॉस्फरस हा DNA मध्ये आहे. म्हणजे DNA हा पॅलेट फॉर्ममध्ये दिसतोय, म्हणजेच काय तर DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. आणि याच एक्सपेरिमेंट्स थ्रू, म्हणजेच काय तर अगोदरचा जो काही 3 सायंटिस्टचा एक्सपेरिमेंट होता, ॲव्हरी, मॅकलिओड अँड मॅकार्थी, यांनी सांगितलेलं होतं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. पण त्यांच्या एक्सपेरिमेंटला कोणीही कन्व्हिन्स झालेलं नाही, कारण की त्यांनी त्याच एक्सपेरिमेंट्सला काय केलं होतं, रिपीट केलेलं होतं. पण तो जो रिपीट केलेला एक्सपेरिमेंट्स होता, अगोदरच्या ग्रिफिथ एक्सपेरिमेंट्समध्ये काहीच कन्क्लुजन निघालं नव्हतं. त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे, काहीतरी आहे R2 मध्ये, जो की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे, ज्याच्या थ्रू S3 जो आहे तो लाईव्ह होतो आणि ज्याच्यामुळे माईसला निमोनिया होतो आणि माईस डेड होतो. पण ग्रिफिथने काहीच कन्क्लूड केलं नव्हतं, म्हणून त्याच एक्सपेरिमेंट्सला त्यांनी काय केलं, मायक्रोबायोलॉजिस्ट होते, त्याच्यामुळे त्यांनी त्या स्ट्रेप्टोकोकस निमोनियावरती आणखीन एक वेळेस एक्सपेरिमेंट केला आणि ज्याच्या थ्रू त्यांनी 3 एन्झाईम्सचा यूज करून त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक प्रोटीनला डिस्ट्रॉय केलं थ्रू दी प्रोटीएज, RNAला डिस्ट्रॉय केलं थ्रू दी RNAज. म्हणजे या एक्सपेरिमेंट याच्या थ्रू त्यांनी सांगितलं की RNA आणि प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही आहेत, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल नाही आहेत. तर ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जो आहे तो DNA आहे आणि DNAच हा जेनेटिक मटेरियल आहे, हे त्यांनी सांगितलं. पण त्याला कोणीच कन्व्हिन्स झालेलं नाही आहे. पण सेकंड टाईम, म्हणजेच काय थर्ड जो एक्सपेरिमेंट्स आहे, त्यावेळेस मात्र या एक्सपेरिमेंट्समध्ये सगळेच कन्व्हिन्स होऊ शकतात, कारण की सेकंड टाईम सेम रिझल्ट आला तर काय होतं, तो रिझल्ट करेक्ट आहे असं ठरवलं जातं. तर जनरली याच्यामध्ये सुद्धा DNA हाच जेनेटिक मटेरियल म्हणून कोणी सांगितलं, हर्शे आणि चेस यांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये त्याने रेडिओ सल्फर यूज केला आणि रेडिओ फॉस्फरस यूज केलेला आहे. सल्फर 35S अँड फॉस्फरस 32P सॉरी. तर यांचा यूज करून त्यांनी काय केलेलं आहे, DNA हा जेनेटिक मटेरियल आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर याच्या थ्रू कन्फर्म झालेलं होतं आणि याच्या थ्रू सगळे या गोष्टीला कन्व्हिन्स झालेले आहेत. आणि तेव्हापासून आपण आता काय सांगतो तर DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. तर आतापर्यंत आपण जी काही आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी केली, याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जो DNA आहे तो कसा कन्फर्म झाला किंवा तो जेनेटिक मटेरियल म्हणून कसा पुढे आला, त्याच्यासाठी काय काय प्रूफ होते आणि त्याच्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स कोणते कोणते होते ते आपण स्टडी केलेले. आता आपल्याला माहीत आहे की जेनेटिक मटेरियल कोण आहे, DNA आहे. ओके, त्याच्यासाठी प्रूफसुद्धा आपल्याला माहीत आहेत. तर पुढे आपण जे काय DNAची पॅकेजिंग स्टडी करणार आहोत, ज्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जनरली ते कसे पॅक होतात ते आपण स्टडी करणार आहोत.
डी एन एचं स्ट्रक्चर ऑलरेडी आपल्याला माहीत आहे आणि त्याच्यानंतर आता स्ट्रक्चर जो आपल्याला माहीत आहे त्याच्यानुसार आपण पुढे त्याची पॅकेजिंग आपण स्टडी करूया.